तुमच्याकडे पण असे मस्त मस्त डिझाईनचे ब्लँकेट असतील ना, तर त्याची डिझाईन आपण यूज करू शकतो आपले जे आहे मॅट रांगोळी बनवण्यासाठी किंवा दुसरी जी OHP शीटची रांगोळी आहे ते बनवण्यासाठी. तर पाहूयात. साधी एक ट्रान्सपरंट पिशवी घेतली आहे. त्या पिशवीला जे आहे मी ह्याच्यावरती ठेवून घेते. रोफवाली डिझाईन काढून घ्यायची ह्याच्यावरती. जर तुम्ही OHP शीटची रांगोळी बनवत असाल तर OHP शीटसाठी OHP शीटच वरती ठेवा. आता मी मॅट रांगोळीसाठी दाखवते, तर त्याप्रमाणे जे आहे मी प्लास्टिकची पिशवी ठेवली. OHP शीट असेल तर OHP शीट पण ठेवू शकता तुम्ही. आता इथे पाहू शकता ट्रान्सपरंट जे आपली प्लास्टिकची पिशवी आहे त्याच्यावरती हे प्रिंट झाले. आता आपल्याला जर जे आहे मॅट रांगोळीसाठी हवे तर त्या बेसवरती आपण कसं करायचं मी तुम्हाला सांगते. पहिला बेस ठेवून घेतलाय, त्याच्यावरती जे आहे कार्बन पेपर घेतलाय. तर मोठी डिझाईन असेल तर एका कार्बन पेपरनी होणार नाही, तर 2 कार्बन पेपर घेतलेत मी. त्याच्यावरती प्लास्टिकची जी पेपर आपण ज्याच्यावरती डिझाईन ड्रॉ केली होती ती ठेवून घ्यायचं. तर सिंपल काम आहे, आपल्याला काहीच नाही करायचं. ही जी डिझाईन ट्रान्सपरंट पेपरवर आहे ते एका बोथट अशा पेन्सिल असते त्यांनी जे आहे फक्त गिरवून घ्यायची. तुम्हाला नंतर दाखवतेच खाली कशी प्रिंट झाली आहे ते. आता पूर्ण डिझाईन मी गिरवून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. चल बघूयात. मोठ्या आकाराचं आपलं जे फ्लावर आहे ते तयार झालेलं आहे.